गेले 4 दिवसापासून भोर तालुक्यात आणि शहरामध्ये जे राजकीय वातावरण तापलंय, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन पक्षांमध्ये जे राजकीय वातावरण तापलेलं आहे. परवा दिवशी शिवाय छत्रपती संभाजीराजे व्यापार संकुलाच्या उद्घाटनाच्या वेळेला आमदार शंकर मांडेकर यांनी माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यावरती जाऊन जी टीका केली, याचा आज काही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने निषेध व्यक्त केला जातोय. आपण पक्षाचे पदाधिकारी इथं आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल दादा तुम्ही की तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहात, पक्षाच्या वतीने आपण कुठल्या पद्धतीने निषेध व्यक्त करताय? परवा भोर नगरपालिकेच्या हद्दीतील जे काही विकास कामांचे उद्घाटनाचा जो कार्यक्रम झाला, तो कार्यक्रम आमचे नेते या मतदारसंघाचे प्रमुख माजी आमदार संग्रामदादा थोपटे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरजी वडणे यांच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम संपन्न झाला. खरं म्हणजे तो होणं स्वाभाविकच आहे, कारण हा निधी या विकास कामांचा पूर्वीच्या कार्यकारिणीमधला आहे आणि तो निश्चितपणाने संग्रामदादा थोपटे यांनीच उपलब्ध करून दिलेला असल्यानं त्यांनीच त्या कार्यक्रमाचं किंवा त्या कामांचं श्रेय घ्यावं असंच एक भोर तालुक्यातल्या किंवा भोर शहरातल्या नागरिकांचं मत आहे. त्यांना हा परवाचा जो काही प्रकार आहे तो रुचलेला अजिबात नाहीये. कारण हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी विद्यमान आमदारांनी जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल अजिबात दुमत नाही, परंतु त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी किंवा आमचे नेते संग्रामदादा थोपटे यांच्यावर जे अतिशय नीच स्तरावर, खालच्या स्तरावर जाऊन जे काही वक्तव्य केली ही अतिशय निंदनीय आहेत, अशोभनीय आहेत. त्यामुळं आम्ही एक संघटना म्हणून भारतीय जनता पार्टी, एक चांगल्या विचाराची पार्टी, आम्ही याचा निषेध करतो. आपल्याबरोबर पुणे जिल्हा परिषदेवरती नव्याने निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके आहेत. आता काय सांगाल की आपण कशा प्रकारे याचा निषेध करतात आणि काय निषेध करतात? कारण काही संस्थांविषयी किंवा शिक्षण संस्था या विषयावर सुद्धा मांडेकर साहेब बोलले, तर आपण काय सांगाल? जे काय आताचे विद्यमान आमदार शिक्षण संस्थेबद्दल बोलले, त्यांनी त्या गोष्टीची कुठलीही पूर्ण माहिती नाही घेतलेली आणि जवळपास संग्रामदादा आणि त्यांच्या वडिलांच्या अनंतराव थोपटे साहेबांपासून भोरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था आहे, त्यांचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि ज्यांना शिक्षणाबद्दल काहीच माहीत नाही त्यांनी त्याबद्दल टीका करणंच योग्य वाटलेलं नाही. आणि त्याच्याबद्दल दत्त दिगंबर संस्थेबद्दल पण ते बोलले की कोण भाडं खातंय, काय घेतंय, तर त्यांना त्याचं पूर्ण माहीत नाही. संग्रामदादांचा त्यांच्याकडे पूर्ण 100% ऑडिट रिपोर्ट आहे आणि त्याच्यात मी त्यांच्याबरोबर काम करतो, त्यात कुठेही 1% म्हणजे 1 रुपयाचं पण त्यात कुठेही विषय येणार नाही याची मी एक त्यांच्याबरोबरचा एक सहकारी म्हणून खात्री करतो. त्यांना कोणी माहिती दिलेली आमदारांना ती मला नाही वाटत, ती जी यांनी माहिती दिली ती पूर्ण चुकीची आणि त्याच्याबद्दल काय आम्हाला कुठलीही गोष्ट पटलेली नाही. तिथं दत्त दिगंबर संस्थेमध्ये यापूर्वी जे काही 25 वर्षापासून अतिशय म्हणजे जवळपास 200 वाहतूक गाड्या होत्या तिथं आणि खूप मोठा टर्नओव्हर होता तिथं. आज काही कारणामुळे ते वाहतूक संस्थेचा विषय कमी जास्त प्रमाणात झाला असेल, पण जे काय त्यांनी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलेले ते वक्तव्याला कुठेही म्हणजे अशोभनीय वक्तव्य आहेत. आणि संस्थेबद्दल, शिक्षण संस्थेबद्दल बोलायचं तर हजारो मुलं त्यांच्या संस्थेतून घडलेली आहेत. अनेक गोष्टी त्यांनी म्हणजे थोपटे साहेबांपासून आत्ता संग्रामदादांपर्यंत जे काय पद्धतीने काम चाललेले आहे ते मी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकार्याने म्हणजे मी बी त्यांचा एक सहकारी, माझे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, अजूनही काही सहकारी आहेत, काय वेलनेस संस्था आहेत ना दादांच्या सहकार्यांच्या, काय भोरमध्ये आहेत, तर त्याबद्दल त्यांनी जे काय बोललेलं आहे की त्यांच्या कोणाच्या संस्था आहेत का, तर हे त्यांचं चुकीचं वाक्य आहे आणि त्यामुळं हे काय त्यांनी बोलणं योग्य नाही, एवढंच मी सांगाल. तर आपल्याबरोबर महेश टापरे आहेत, दादांचे जुने सहकारी, एक युवा नेतृत्व भोर तालुक्यातलं. काय सांगाल की आपण कुठल्या प्रकारे मांडेकरांच्या वक्तव्याबद्दल आपली आहे निषेध आहे? मी खरं तर आपणास आपल्या माध्यमातून खरं तर तालुक्यातील जनतेला सांगू इच्छितो की भोरवेल्ला मुळशी हा खरं तर मावळ्यांचा तालुका, शांत संयमी कष्टकऱ्यांचा तालुका म्हणून खरं तर या तालुक्याची ओळख खरं तर राज्यभरात आहे. परंतु एक वेगळी ओळख या तालुक्याचे आमदार खरं तर देऊ पाहत आहेत का, माझा असा प्रश्न त्यांना आहे. कारण मी जिरवतो, मी शेवट करणार, माझी नक्की इतिहास काय आहे, नक्की काय इतिहास आहे त्यांचा, गुंडगिरीचा आहे का, दादागिरीचा आहे का, ते नक्की जनतेत असं काही वेगळं सांगून जनतेमध्ये काहीतरी वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत का, दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतायत का, हा प्रश्न खरं तर तालुक्याला त्यांच्या भाषणापासून पडलेला आहे. मला या माध्यमातून तालुक्यातील जनतेला एवढंच सांगायचं की कधी कधी आपण निर्णय घेताना चुकतो आणि त्याची खरं तर निर्णय चुकीचा घेतल्यानंतर त्याची भरपाई खरं तर आपल्याला 5 वर्ष त्याची किंमत मोजावी लागते. आपण सर्व जनतेने आपण सुद्धा
योग्य सुसंस्कारिक नेतृत्वाच्या खरं तर या तालुक्यातील जनतेनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी माझी तालुक्यातील जनतेला विनंती. तर आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे. सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्या वक्तव्याबद्दलच या ठिकाणी चर्चा चालू आहेत. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.